नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, NMS परीक्षा डिसेंबर 2024. आज आपण विज्ञान या पुस्तकातील ताऱ्यांची जीवनयात्रा या घटकावर काही प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न, टिंबटिंबमुळे तेजोमेघातील कणांमध्ये आकर्षण निर्माण होते. पहिला पर्याय आहे वायुदाब, गुरुत्वाकर्षण, प्रसरण, तापमान वाढ. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गुरुत्वाकर्षण. पुढील प्रश्न, भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी टिंबटिंब नक्षत्रांची कल्पना मांडली. पर्याय आहेत 12, 27, 10, 11. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 27. या पुढील प्रश्न, विश्वातील मोठी अंतरे मोजण्यासाठी शास्त्रज्ञ टिंबटिंब हे एकक वापरतात. किलोमीटर, प्रकाश वर्ष, हेक्टोमीटर, मीटर. याचं उत्तर आहे प्रकाश वर्ष. या पुढील प्रश्न, केंद्रातील हायड्रोजन संपल्यानंतर टिंबटिंबचे विलिनीकरण होऊ लागते. निऑन, ऑक्सिजन, हेलियम, प्रकाश. तर याचं उत्तर आहे हेलियम. या पुढील प्रश्न, सूर्याची अंतिम अवस्था टिंबटिंब असेल. न्यूट्रॉन तारा, कृष्णविवर, श्वेतवटू, प्रोटॉन तारा. तर याचं उत्तर आहे श्वेतवटू. या पुढील प्रश्न, सूर्याची त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या टिंबटिंब पट आहे. 10 पट, 100 पट, 1000 पट, 6000 पट. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 100 पट. या पुढील प्रश्न, जमिनीवर उभे असताना आपल्या डोक्याच्या बरोबर वर असलेल्या खगोलावरील बिंदूला टिंबटिंब असे म्हणतात. ऊर्ध्वबिंदू, अधःबिंदू, आयनिक वृत्त, वैश्विक वृत्त. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ऊर्ध्वबिंदू. या पुढील प्रश्न, सूर्याचे वस्तुमान हे पृथ्वीच्या वस्तुमानाच्या टिंबटिंब पट आहे. 3 लक्ष, 1.5 लक्ष, 3.3 लक्ष, 2 लक्ष. तर याचं उत्तर आहे 3.3 लक्ष. या पुढील प्रश्न, सूर्याच्या केंद्रातील तापमान टिंबटिंब असते. 2 गुणिले ते 10चा घन के, 1.5 गुणिले 10चा 7वा घात, 6957 के म्हणजे 6957 के. याचं उत्तर आहे 1.5 गुणिले 10चा 7वा घात के. आपल्या आकाशगंगेत सुमारे टिंबटिंब तारे आहेत. 10चा 9वा घात, 10चा 10वा घात, 10चा 11वा घात, 10चा 12वा घात. तर याचं उत्तर आहे 10चा 11वा घात, पर्याय क्रमांक 3. या पुढील प्रश्न, विश्व हे असंख्य टिंबटिंबांनी बनलेले आहे. तारका समूहापासून, दीर्घिकापासून, तेजोमेघापासून, नक्षत्रापासून. तर याचं उत्तर आहे दीर्घिकापासून. या पुढील प्रश्न, प्रकाशाचा वेग टिंबटिंब किलोमीटर प्रति सेकंद आहे. 4 लक्ष, 3 लक्ष, 3.5 लक्ष, 4.5 लक्ष. याचं उत्तर आहे 3 लक्ष. या पुढील प्रश्न, सूर्याचे पूर्वेस उगवणे व पश्चिमेस मावळणे हे सूर्याचे टिंबटिंब आहे. परिभ्रमण, परिवलन, भासमान भ्रमण, प्रत्यक्ष भ्रमण. याचं उत्तर आहे भासमान भ्रमण. पुढील प्रश्न, ताऱ्यांच्या जागी फक्त अतिसूक्ष्म काळे छिद्र दिसते. ताऱ्यांच्या या अंतिम स्थितीस टिंबटिंब असे म्हणतात. कृष्णविवर, महाराक्षसी तारा, न्यूट्रॉन तारा, श्वेतवटू. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कृष्णविवर. आपल्याला हा माहिती आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या पुढील प्रश्न, वायुगोल अंकुचित झाल्यास वायूचे तापमान टिंबटिंब होते. पर्याय क्रमांक 1, वाढते, कमी होते, निम्मे होते, दुप्पट होते. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वाढते.